मला सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाहीत, सचिन खरातांची निवडणुकीतून माघार, कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नाही, खरातांकडून जाहीर. निलेश घायवळ प्रकरणात माझ्यावरील आरोप सिद्ध झाल्यास संन्यास घेईन, अन्यथा अजित पवारांनी संन्यास घ्यावा, मुरलीधर मोहोळ यांचं अजित पवारांना खुलं आव्हान. तरी पोहासह नागपूरकरांसोबत मुख्यमंत्री फडणवीसांची आज मुलाखत. भारत गणेशपुरे, स्पृहा जोशी मुलाखत घेणार, तर फडणवीसांच्या 2 जाहीर सभा सुद्धा होणार. रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईकांच्या हस्ते नवी मुंबईत भाजपकडून जाहीरनामा प्रकाशित केल्यानंतर अंबरनाथमधील काँग्रेसच्या 12 नगरसेवकांचा भाजपत प्रवेश. कुठल्याही अफवा पसरवू नका, मी मनसेतच आहे, संतोष दुरींचे त्यांच्या दृष्टिकोनातून आरोप. भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना संदीप देशपांडेंकडून पूर्णविराम. ठाकरेंकडून मुलीला तिकीट नाकारल्यामुळे दगडू सपकाळ हे नाराज. म्हातारा झाल्यावर माणसाची गरज संपते, खंत व्यक्त करतानाच दगडू सपकाळ भाऊक. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम मधील गोंधळ पुन्हा चव्हाट्यावर. एमआयएमच्या रॅलीमधील काही कार्यकर्त्यांना मारहाण. इम्तियाज जलील यांच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी 50 जणांवर गुन्हा दाखल.